अरे हे तर एकदमच युनिक आहे. ते फॅन कशासाठी? अच्छा. आपण सध्या चुलीवर जेवण बनवतोय. चुलीवर जेवण गॅस मिळत नाही म्हणून त्यामुळं चुलीवर बनवावं लागेल आणि धूर होणी म्हणून तिने थोडासा पंखा यूज केला. त्यामुळे धूर होत नाही, आम्हाला पण त्रास होत नाही. पण कमीत कमी 2 किलो का स्वयंपाक द्यावा लागतो. कसं तरी ऍडजस्ट करावं लागतं. त्रास कसा होतो? त्रास तर कसं आहे, थोडसा गॅसचा नाही तर फरक आहे. थोडंसं गरमाट महसूस होते, भास लागते. पण ते कसं आहे ऍडजस्ट करावं लागतं. किती दिवसापासून चालू आहे सध्या? कमीत कमी 4-5 दिवस झाले. काय नाव? मधुकर साळुंके. काय अडचणी येत आहेत गॅस नसल्यामुळे? काय अडचणी म्हणजे गॅस भेटणं मुश्किलच झालं. गॅस भेटतच नाहीये. त्यामुळे आमचं रोजचं व्यापार जर शिवभोजनाचं, तर शिवभोजन 200 लोकांना द्यायला लागतं. त्यासाठी बनवायला जो मटेरियल लागतो गॅसच मेन आहे ना. मग गॅसच भेटणं, त्यामुळे भेटत नाही गॅस. किती अडचण होती चुलीवरती बनवताना? अडचण म्हणजे आता चुलीला पण ऍडजस्ट करता येत नाही आणि गॅसमध्ये कसं ऍडजस्ट करता येतं. आपण नॉब फिरून कधी हाय कधी मीडियम असं करून भाजी वगैरे बनवता येतं. पण चुलीमध्ये तसं नाही. चुलीमध्ये आपल्याला ऍडजस्टमेंट करायला लागतो. आपल्याला स्वतः उचलून नाही करायला. किती जिक्रीचं ठरते म्हणजे किती त्रासदायक ठरते? खूपच असं त्रास आहे सध्या. ते धुराचं ते आता आम्हाला गॅसचा प्रॉब्लेम होतो. म्हणजे गॅस कसं सोपं जात होतं. आता याच्यामुळे थोडं धूर वळ थोडंसं आहे आणि त्यामुळे आम्ही छोटासा पंखा पण लावला. म्हणजे इतर नातेवाईक त्यांना प्रॉब्लेम नको आमच्यामुळे. सो आम्ही पंखा लावला, तो मागच्या साईडला निघून जावं धूर म्हणून. सौरभ पहिराव. या ठिकाणी जे रोजचे दररोजचे किती शिवशाही भोजनामध्ये जेवण करतात? शिवभोजनमध्ये दररोजचे 200 लोक जेवण करतात. आणि किती लाकडं आपल्याला आता दररोज लागत आहे आणि किती दिवसापासून भट्टी चालू केली? आता गॅस नाही. गॅस आता 3-4 दिवस झाले, पण आम्ही भट्टी आता 3 दिवस झाले फक्त. 3 दिवसापासून चालू केलं. सध्या तरी गॅस कधी मिळणार काय? गॅसचं अजून कोणाला काही सांगताच येत नाही, कारण की युद्ध झालं. त्यामुळे आम्हाला स्वतः आम्ही विचारलेलं जे एजन्सी आहे ते म्हणतात अजून गॅसच नाही, गॅसच नाही. नागरिकांना किंवा त्यांना त्रास होत नसेल का? लाकडाचं तर थोडंफार तर हे, पण आम्ही फॅन लावल्यामुळे तो जो धूर आहे ना ते मागच्या साईडला झाल्यामुळे कोणाला त्रास नाही सध्या. नाव काय? सौरभ संजय भैरव.